नमस्कार. आपण डेफिनेट इंटिग्रेशन हा चॅप्टर सुरू केलेला आहे. त्या चॅप्टरमधलं जवळपास 6th लेक्चर 6वं लेक्चर आहे आपलं हे. आता आपण आज इंटिग्रल्स बाय पार्शियल फ्रॅक्शन हा टॉपिक सुरू करणार आहेत. इंटिग्रल्स बाय पार्शियल फ्रॅक्शन. आता ह्या टॉपिकमध्ये आपण इंटिग्रल्स जे असतील जे रॅशनल फंक्शनमध्ये आलेले ते आपण सॉल्व करणार आहेत. मग आता रॅशनल फंक्शन काय असतं ते पण आपण समजून घेऊ. म्हणजेच एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स. ज्याप्रमाणे आपण रॅशनल नंबर म्हणतो त्याप्रमाणे समजून घ्या की रॅशनल फंक्शन आहे पी बाय क्यू फॉर्म. तर याच्यामध्ये पण हा एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स काय असतात तर एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स हे असतील पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियल्स म्हणजेच ए एक्स रेस टू एन प्लस बी एक्स रेस टू एन मायनस वन असं करता करता ती पॉवर कमी कमी होत होते. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा किंवा क्युबिक इक्वेशन्स म्हणा त्यांना आपण पॉलिनॉमियल्स म्हणणार आहेत. मग आता याच्यामध्ये पण दोन टाईप असतील. ठीक आहे. मग आता यांना आपण डिग्रीने पण हे करतो. डिग्री किती याची त्याच्यावरती पॉलिनॉमियल पण असणार आहे. तर डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स, डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स आणि डिग्री ऑफ जी ऑफ एक्स. जर डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स असणार, डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स, तर याला आपण प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतो. आणि हे आपण सॉल्व केलेले आहेत ऑलरेडी प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. किंवा जर दुसरं असलं डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स, तर हा जो एफ ऑफ एक्स आहे जर मोठी डिग्री असली तर एफ ऑफ एक्सला आपण कोशंट प्लस जी ऑफ एक्स, कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन जी ऑफ एक्स असं लिहू शकतो आपण त्या एफ ऑफ एक्सला. आपण बरेचसे एक्झाम्पल घेतलेले आहेत ऑलरेडी. म्हणजेच तुम्हाला जर एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर दिलेलं आहे अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 होतं, तर आपण याला असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. मग नंतर याला डिवाईड होऊन जाईल हा, म्हणजे 1 प्लस आणि हा मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 किंवा हा मायनस साईन तुम्ही इथे लिहू शकतात. याला आपण असं लिहू शकतो. आता हे झालं प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. म्हणजे प्रत्येक जे रॅशनल फंक्शन आहे आपण त्याला प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये लिहू शकतो कोशंट प्लस रिमाइंडर फॉर्ममध्ये. आपल्याला यांचे जर इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग आता पार्शियल फ्रॅक्शनमध्ये तुम्ही इनडिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये शिकलेले आहेत. तीन टाईप्स आहेत. त्यामध्ये 3 टाईप्स आहेत. म्हणजेच जो पहिला जो टाईप होता त्याच्यामध्ये पहिला जो टाईप होता तो होता नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स होता. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. नंतर दुसरा जो टाईप होता रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. आणि थर्ड जो टाईप होता त्याच्यामध्ये इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर्स किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असणार आहे ती. म्हणजे अशा क्वाड्रॅटिक इक्वेशन ज्यांचे फॅक्टर्स पडणार नाहीत. आता पहिला जो होता नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर, त्याच्यावरूनच समजतं आपल्याला नॉन रिपीटेड आहे म्हणजे रिपीट होणार नाही आणि लिनियर फॅक्टर. मग लिनियर फॅक्टर कसे असतात तर इंटिग्रेशन जर म्हटलं आपण 1 अपॉन एक्स मायनस ए घ्या किंवा एक्स मायनस बी घ्या आणि थर्ड एक्स मायनस सी. तर हे तिघही जे फॅक्टर्स आहेत ते लिनियर फॅक्टर ज्यांची पॉवर 1 आहे, डिग्री हायेस्ट, आणि एकही रिपीट झालेलं म्हणजे एक्स मायनस ए वेगळा आहे, एक्स मायनस बी वेगळा आहे, एक्स मायनस सी वेगळा आहे. मग हे जेव्हा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असतील तेव्हा त्याला आपण बाय पार्शियल फ्रॅक्शनने कसं सॉल्व करणार. तर मग याला आपण पार्शियल फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये कसं लिहितो तर ए अपॉन एक्स मायनस ए लिहितो प्लस बी अपॉन एक्स मायनस बी आणि प्लस सी अपॉन एक्स मायनस सी लिहितो. मग आपण यांच्या किमती काढल्या होत्या. ठीक आहे. मग आता याला सॉल्व करायचं म्हटलं म्हणजे अगोदर त्याकडचं सिम्प्लिफाय करून घ्या त्यांना.
LCM घेऊन हा ए एक्स मायनस बी आणि एक्स मायनस सी दोघी मल्टिप्लाय करतील, नंतर ह्या बीला एक्स मायनस ए आणि एक्स मायनस सी मल्टिप्लाय करतील दोघं, आणि सीला एक्स मायनस ए आणि एक्स मायनस बी मल्टिप्लाय करतील, आणि त्याच्यावरून मग आपण ए बी आणि सीच्या किमती काढणार. मग एची जर किंमत काढायची असते तर त्याच्यामध्ये बी आणि सी दुसरे ज्या टर्म्स आहेत त्या झिरो झाल्या पाहिजे. बीची जर किंमत काढायची तर ए आणि सी झिरो झाले पाहिजे, आणि जर सीची किंमत काढायची तर ए आणि बी झिरो झाले पाहिजे. मग ए आणि बीच्या टर्म्समध्ये अशी कोणती टर्म्स आहे की जी झिरो होते ते आपण बघायचं आणि त्या किमती काढायच्या. दुसरा जो आहे रिपीटेड लिनियर फॅक्टर म्हटलेलं आहे, म्हणजे लिनियर फॅक्टर्स जे रिपीट होत आहेत. म्हणजेच हा जर एक्स मायनस ए म्हटला मी, जर क्यूब म्हटला आणि एक्स मायनस सी, तर हा रिपीटेड आहे, लिनियर फॅक्टर आहे एक्स मायनस ए. ध्यान ठेवा इथं एक्सची डिग्री 1 आहे, एक्सची डिग्री 1 आहे म्हणून त्याला लिनियर फॅक्टर म्हणणार आहे. पण तो रिपीट झाला आहे, यालाच आपण एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस ए इंटू एक्स मायनस ए लिहू शकतो. म्हणजे तो 3 वेळा रिपीट झाला आहे म्हणून तो आपण एक्स मायनस ए क्यूब पण लिहू शकतो. मग जेव्हा असे फॅक्टर्स येतील रिपीटेड होणारे, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणा, ब्रॅकेट क्यूब म्हणा, ब्रॅकेट रेज टू 4 असे जे असतील ते रिपीटेड असतील, मग यांना आपण कसं सॉल्व करतो बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर ए अपॉन एक्स मायनस ए नंतर प्लस बी अपॉन एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर, त्याची पॉवर वळद्रायची जे रिपीट होतं त्यांचं, आणि थर्ड सी एक्स मायनस ए ब्रॅकेट क्यूब आणि प्लस डी हा तुमचा लास्ट एक्स मायनस बी. आपण अशा प्रकारे त्यांना सॉल्व करतो. मग पुन्हा यांचा LCM घ्यायचा आणि ते सॉल्व करायचे. आणि थर्ड जो आपला इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे, इररेड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हणजे अशा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स येतील ज्यांचे फॅक्टर्स पडणार नाही. म्हणजेच आपण त्याला लिहू शकतो 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, आणि दुसरं घेऊन टाका एक्स मायनस ए. आता हे जे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी याचे फॅक्टर्स पडणार नाही, फॅक्टर्स कॅन नॉट बी डिटरमाइंड किंवा कॅन नॉट बी फॅक्टराइज म्हणणार आपण. ही जी इक्वेशन आहे कॅन नॉट बी फॅक्टराइज्ड. मग याची इक्वेशन आपण याला आपण बाय पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कसं लिहितो, तर बी एक्स प्लस सी किंवा ए एक्स प्लस बी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आणि ए अपॉन एक्स मायनस ए. हा तुम्ही अगोदरही लिहू शकले असते, ए अपॉन एक्स मायनस ए प्लस बी एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. मग त्याला इथं सॉल्व करायचं आहे बाय पार्शियल मल्टिप्लाय करून डिनॉमिनेटरला LCM घेऊन आणि ए बी आणि सीची किंमत काढायची. ठीक आहे, असे 3 प्रकार आहेत बाय पार्शियल फ्रॅक्शनमध्ये आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण आता घेऊ. फर्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 एक्स प्लस 3 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 2. आता हा एक्स मायनस 0 म्हणजे त्याला एक्स लिहिलेलं आहे आणि हा एक्स प्लस 2. डिनॉमिनेटरमध्ये जे आले फॅक्टर ते नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत आणि वर हा एक्स प्लस 3 याची डिग्री 1 याची डिग्री 2 असणार. एक्स इंटू एक्स झाला तर एक्स स्क्वेअर होऊन जाईल जे प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. मग आता याला सॉल्व करताना आपण अगोदर बाय पार्शियल फ्रॅक्शनने काय येईल ते आपण सॉल्व करू. तर एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 2 इक्वल्स टू, आता याच्यामध्ये किती रिपीटेड नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आला, इथं हा पहिला आणि हा दुसरा, म्हणजे ए आणि बी हे येतील. म्हणजे ए अपॉन एक्स आणि प्लस बी अपॉन एक्स प्लस 2. सिम्पल आपण ह्या डिनॉमिनेटरला ॲडजस्ट करतो आहे ए आणि बी ह्या फॉर्ममध्ये, त्याची पण किंमत तीच असणार आहे. मग आपण हे न लिहिता हे सॉल्व करणार आहे आणि याला आपण इंटिग्रल अप्लाय करणार. इंटिग्रल फ्रॉम 1 to 2 याचं इंटिग्रेशन घ्या किंवा याचं घ्या इंटिग्रेशन, हे इंटिग्रेशन आपल्याला सोपं जाणार आहे. हे इंटिग्रेशन काय लॉगमध्ये येईल दोघांचं, मग हे आपल्याला सोपं जाईल इंटिग्रेशन सॉल्व करायला. म्हणून मग आपण त्याला बाय पार्शियल फ्रॅक्शनची मेथड अप्लाय करतो. मग आता ए आणि बीची किंमत काढायची, मग त्या अगोदर काय होईल एक्स प्लस 3 अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 2 इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 2 आणि प्लस बी इंटू एक्स अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 2. डिनॉमिनेटर सेम आहे तो कॅन्सल होतो. तुम्ही डायरेक्ट ही स्टेप जर लिहिली सेकंडमध्ये तर चालते. एक्स प्लस 3 इक्वल्स टू ए इंटू एक्स प्लस 2 प्लस बी एक्स, ही जरी स्टेप लिहिली तरी चालणार. आता एची आणि बीची किंमत काढायची आपल्याला. मग जर एची किंमत काढायची म्हटली म्हणजे याची किंमत काढायची एची, तर पुढची ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्यात 0 झाल्या पाहिजे. म्हणजे ही टर्म 0 झाली पाहिजे. मग ही टर्म 0 कधी होईल, जेव्हा या बीला 0 मल्टिप्लायला असेल तेव्हा. म्हणजेच पुट एक्स इक्वल टू 0.
याच्यामध्ये आपल्याला एक्सची किंमत 0 टाका. 0 + 3 तो आला 3. नंतर a इंटू 0 + 2 तो आला 2 आणि प्लस b इंटू 0. मग याची किंमत काय येईल 3 = ट्वाईस ऑफ a आणि a ची किंमत येईल 3/2. आता a ची किंमत काढली, नंतर b ची किंमत काढा. जर b ची किंमत काढायची आपल्याला तर ही टर्म 0 झाली पाहिजे. ही टर्म 0 कधी येईल जेव्हा आपण एक्सच्या जागी -2 टाकणार तेव्हा, म्हणजेच पुट x = -2. मग आता जर आपण एक्सच्या जागी जर -2 टाकलं तर -2 + 3 3 - म्हणजेच किती आला +1. नंतर इथं टाका -2 + 2 0 म्हणजे a इंटू 0 हा झाला आणि प्लस b इंटू -2. याला सिम्प्लिफाय करा. 1 = -2b आणि b ची किंमत किती येईल तर -1/2. आता ह्या ज्या दोघी किमती आहेत त्या आपल्याला इथं टाकायच्या असतात. म्हणजे ही इक्वेशन पुन्हा x + 3 x इंटू x + 2 a च्या जागी 3/2 x आणि प्लस b च्या जागी -1/2 x + 2 असतील. आता आपण a आणि b ची किंमत काढली. पुढच्याला त्याला दोघांना इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू x फ्रॉम 1 to 2. इंटिग्रेशन अप्लाय केलं आपण. 1 to 2 x + 3 x इंटू x + 2 इंटू dx आणि इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 हा 3/2 कॉन्स्टंट आहे तो तुम्ही इथे लिहू शकता. 3/2 1/x इंटू dx आणि -1/2 पुढे म्हणजे -1/2 इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 1/x + 2 इंटू dx. एवढं सॉल्व करायचं आहे फक्त. आता याचं इंटिग्रेशन 1/xचं इंटिग्रेशन काय तर 1 लिनियर फॅक्टर त्याचं इंटिग्रेशन येतं लॉगमध्ये येतं म्हणजेच 3/2 इंटू लॉग ऑफ x फ्रॉम 1 to 2. ठीक आहे. एक व्हर्टिकल लाईनही टाकू शकता तुम्ही लिमिटसाठी, काही फरक पडणार नाही. -1/2 लॉग ऑफ x + 2 आणि लिमिट फ्रॉम 1 to 2. आता पुन्हा याला सिम्प्लिफाय करा. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 3/2 इंटू लॉग ऑफ 2 मायनस लॉग ऑफ 1 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट -1/2 लॉग ऑफ 2 + 2 4 आणि मायनस लोअर लिमिट 1 आहे म्हणजेच 1 + 2 म्हणजेच लॉग ऑफ 3. लॉग ऑफ 1ची किंमत 0 असते किंवा लॉग ऑफ 2/1 म्हणजे 2 चेंज जाईल तो. आणि नंतर लॉग ऑफ 4/log 3 लॉग ऑफ 4/3 म्हणजेच तुमचा ॲन्सर यायला पाहिजे 3/2 लॉग ऑफ 2 मायनस 1/2 लॉग ऑफ 4/3 असतील. आता अजून यांना सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. तो 3/2 तिकडनं -1/2 ते कॉमन घेऊ शकतो. त्यांच्यातनं कॉमन काय निघेल तर कॉमन निघेल 1/2 कॉमन निघतो दोघांमधनं म्हणजे 3 इंटू लॉग 2 हा आला आणि मायनस लॉग ऑफ 4/3. आता अजून हा सिम्प्लिफाय करायचा आहे. हा जो मल्टिप्लायला आहे तो वर जाईल पॉवरला म्हणजेच लॉग ऑफ 2³ होऊन जाईल तो. हा 3 इथं येऊन जाईल म्हणजे 2³ म्हणजे किती 8 आणि मायनस लॉग ऑफ 4/3 आणि अजून हे सिम्प्लिफाय करा म्हणजेच 1/2 लॉग ऑफ 8 आणि हा डिवाईडला मग डिवाईडला तो डिवाईड आहे अजून म्हणजे तो 3/4 होऊन जाईल. 1/2 लॉग ऑफ हा गेला 2 आणि 6 म्हणजे हा तुमचं फायनल आन्सर यायला पाहिजे 1/2 लॉग ऑफ 6. फायनल आन्सर येईल 1/2 इंटू लॉग ऑफ 6. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 sin x इंटू cos x अपॉन 2 sin x + 1 इंटू sin x + 1. आता बघा आपण जे एक्झाम्पल्स घेतले तर 1/a² sin² x + b फॉर्ममध्ये होते किंवा a/a sin x + b ह्या फॉर्ममध्ये होते.
आता हे दोन लिनियर फॅक्टर हे सुद्धा लिनियरच म्हटलं जातील. साइन एक्स जरी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे तरी त्यांची डिग्री 1च आहे, त्यालाही आपण लिनियर फॅक्टर समजू शकतो. कारण आपण साइन एक्सची जागी जर टी म्हटलं तर काय होईल, तर तू याला जर टी मानलं मी तर तो 2t+1 असा तो होऊन जाईल. म्हणजे हा झाला लिनियर फॅक्टर. म्हणजे सिम्पल इथं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन अगोदर अप्लाय करावं लागेल. मग इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनसाठी हा जो साइन एक्स आपण घेतला आहे तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो कॉस एक्स इंटू डी एक्स तो दिला आहे त्यांनी, त्यासाठीच दिलेला आहे कॉस एक्स इंटू डी एक्स. मग आपण अगोदर सबस्टिट्यूशन अप्लाय करणार. पुट साइन एक्स इक्वल्स टू टी. मग डी एक्स काय येईल म्हणजे साइन एक्स इंटू डी एक्स, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स आणि टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी. सबस्टिट्यूशन वापरलं म्हटलं म्हणजे काय तर लिमिट्सही चेंज केल्या गेल्या पाहिजे. म्हणजेच वेन एक्स इक्वल टू 0 एक्सची किंमत 0 टाका म्हणजे साइन 0 इक्वल्स टू टी. साइन 0ची किंमत किती आहे तर 0 आहे. नंतर वेन एक्स इक्वल टू π/2 मग साइन π/2 एक्सच्या जागी π/2 इक्वल्स टू टी आणि साइन π/2ची किंमत किती तर 1 आहे. आता आपण गेलं इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन म्हणजे 0 to 1 साइन एक्स म्हणजे टी आला अपॉन 2t+1 आणि हा t+1 इंटू हा डी टी कॉस एक्स इंटू डी एक्स हा डी टी आहे. जेव्हा आपण सबस्टिट्यूशन अप्लाय करतो प्रत्येक टर्म बदलली पाहिजे. ध्यान ठेवा आपण एक्समध्ये होतो पूर्ण टीमध्ये गेलो आपण तर हा तुमचा पूर्ण टीमध्ये आपण जाणार. बरेच जण काय करतील हा डी एक्स लिहितात तो ध्यान ठेवा. आता पूर्ण टी आला मध्ये आले आपण. मग आता याला अप्लाय करा. हे पार्शियल फ्रॅक्शन झालं. म्हणजेच आपण आता याला सॉल्व करायचं म्हटलं म्हणजे हा टी अपॉन 2t+1 इंटू t+1 इक्वल्स टू ए अपॉन 2t+1 लिहू शकतो आणि प्लस बी अपॉन t+1 असं लिहिणार. आता आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करा एकमेकाला आणि क्रॉस म्हणजे टी इक्वल्स टू आता डायरेक्ट लिहितो मी ती मागची स्टेप लिहिणार नाही. हा टी हा कॅन्सलच होणार आहे डिनॉमिनेटर दोघांचा म्हणजे ए इंटू t+1 आणि प्लस बी इंटू 2t+1. आता याच्या किमती काढायच्या आपल्याला ए आणि बीच्या. आता अगोदर एची किंमत काढणार. जर एची किंमत काढायची तर ही टर्म 0 झाली पाहिजे ही टर्म. मग ही टर्म 0 म्हणजे टीची किंमत काय मग टीची किंमत असंही करू शकतात 2t+1 इक्वल्स टू 0. आपल्याला याच्यावरून टीची किंमत समजते काय पुट करायची ती म्हणजे 2t इक्वल्स टू -1 आणि t इक्वल्स टू -1/2 म्हणजे आपल्याला टीची किंमत -1/2 पुट करावं लागेल हा 0 होण्यासाठी. म्हणजेच पुट t इक्वल्स टू -1/2 -1/2 किंमत टाका टीची म्हणजे हा झाला -1/2 इक्वल्स टू ए इंटू -1/2 + 1 म्हणजे एकातनं अर्धा गेला म्हणजे काय येईल तो 1/2 आणि प्लस ही टर्म डायरेक्ट 0 लिहा तुम्ही इथं 0 येईल कारण की आपलं परफेक्ट येते. टीची किंमत -1/2 याच्यावरनं लिहा हा 0 झाला म्हणजेच -1/2 आणि a/2 2 गेट कॅन्सल म्हणजे एची किंमत -1 येणार. ती सॉल्व करून बघा. एची किंमत -1. आता बीची किंमत काढायची तर बीची किंमत काढायची म्हटलं म्हणजे हा 0 झाला पाहिजे म्हणजे ही टर्म 0 झाली पाहिजे. ही टर्म 0 कधी होईल जेव्हा आपण टीच्या जागी -1 पुट करणार तेव्हा. म्हणजेच पुट टी इक्वल्स टू -1 पुट टी इक्वल्स टू -1. आता टीची किंमत जर -1 टाकली म्हणजे हा झाला -1 इक्वल्स टू ए इंटू 0 आणि प्लस इथं -1 टाका म्हणजेच बी इंटू -2 + 1 म्हणजे -1 -1 इक्वल्स टू -बी होऊन जाईल आणि बीची किंमत येईल तुमची 1. एची किंमत आली -1 बीची किंमत आली +1. आपण कुठनं स्टार्ट केलं तर हे तुमचं पार्शियल फ्रॅक्शन याला तसं लिहा म्हणजे टी अपॉन t+1 2t+1 इंटू t+1 इक्वल्स टू तर a/2t+1 आहे म्हणजे एची किंमत आहे -1 -1/2t+1 आणि प्लस बीची किंमत आहे +1/t+1. ए आणि बीची किंमत काढी. आपला इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स फ्रॉम
0 to 1 आहे आता, ठीक आहे. काही जण 0 to π/2 पण 0 to 1 येईल. आपण सबस्टिट्यूशन अप्लाय केलं म्हणून टी फ्रॉम 2t+1 आणि t+1 इंटू dt इक्वल्स टू, हा -1 बाहेर येऊ शकतात. -1 म्हणजे फक्त मायनस साईन, 0 to 1 1/2t+1 इंटू dt आणि प्लस 0 to 1 1/t+1 इंटू dt. आता हे या सगळ्यात दोघंही लिनियर फॅक्टर्स आहेत, पण ध्यान ठेवा इथं हा ax + b या, मग याचं इंटिग्रेशन काय येईल -1/2 log ऑफ 2t+1 आणि लिमिट फ्रॉम 0 to 1 आणि प्लस याचं येईल log ऑफ t+1 फ्रॉम 0 to 1. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करा, -1/2 अगोदर अप्पर लिमिट म्हणजे 1 टाका, 2t म्हणजे 2 म्हणजे 2 आणि तर +1 म्हणजे लॉग ऑफ 3 झाला आणि मायनस 0 टाका म्हणजे लॉग ऑफ 1 प्लस इथेही टाका तर लॉग ऑफ 1 + 1 म्हणजे 2 आणि मायनस लॉग ऑफ 1, 0 + 1 तो 1 होऊन जाईल. आता अजून हे सॉल्व करा, याचा आन्सर काय यायला पाहिजे लॉग ऑफ 3 मायनस लॉग ऑफ 1. लॉग ऑफ 1ची किंमत 0 आहे, तिकडचा पण लॉग ऑफ 1 0 म्हणजे -1/2 इंटू log 3 आणि तुमचा येईल तो प्लस log 2. एवढं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. हा -1/2 ध्यान ठेवा पॉवर, ही पॉवर आहे या 3ची, म्हणजे काय झाला तो log ऑफ 3⁻⁻1/2 आणि प्लस log 2. आता 3⁻⁻1/2 म्हणजे पॉवर ती काय डिनॉमिनेटरला आहे, म्हणजे log ऑफ 1/3⁻1/2 आणि log ऑफ 2 असेल. आता 3⁻1/2 म्हणजे आपण त्याला log 3 लिहितो, 1/√3 आणि प्लस log 2. दोघंही लॉग प्लसमध्ये मल्टिप्लाय होतील, म्हणजेच त्याचा आन्सर तुमचं येईल फायनल log ऑफ 2/√3. फायनल आन्सर log ऑफ 2/√3. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ, इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 साइन ऑफ log x प्लस कॉस ऑफ log x इंटू dx. आता बघा आपण मागच्या याच्यामध्ये एक्सरसाइज 4.2 मध्ये साइन ऑफ कॉस ऑफ log x अपॉन x हे एक्झाम्पल घेतलं होतं, याला डिवाइडला x होता, ठीक आहे. आपण मग ते सॉल्व केलं होतं, तेव्हा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशनने सॉल्व केलं होतं. पण फक्त जर कॉस ऑफ log x दिले इंटिग्रेशनला तर मग काय करणार, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ log x इंटू dx एवढंच दिलं तर हे सुद्धा इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन सॉल्व होईल, ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 एक्झाम्पल येतील, हे कसं सॉल्व करायचं आपल्याला ते. मग बऱ्याच वेळांना जणांना कन्फ्यूज होतं करायचं काय नेमकं. तर यालाही मी काय म्हटलं होतं, जेव्हा कंपोजिट फंक्शन असेल इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन अप्लायच करा तुम्ही, ते पुढचं बघा काय होतं काय त्याच्यामध्ये ते सॉल्व होईल. आता साइन ऑफ log x आणि कॉस ऑफ log x, मग log xला आपण t मानणार, जे फंक्शन कंपोजिटमध्ये आलं आहे, म्हणजे फूट t इक्वल्स टू log x इक्वल टू t, फूट log x इक्वल टू t. मग आता आपल्याला dx काढायचा आहे, ध्यान ठेवा dx, आपल्याला dt नाही काढायचा, आता dx काढायचा आहे. तर मग हा जो आहे तुमचा xला लिहा, x इक्वल टू काय येईल तो e⁻t येऊन जाईल. लॉगॅरिथमिक फंक्शन तिकडे एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट होतो. लॉगॅरिथमिक फंक्शन कॅन बी कन्वर्टेड इंटू एक्सपोनेन्शियल अँड एक्सपोनेन्शियल कॅन बी कन्वर्टेड इंटू लॉगॅरिथमिक फंक्शन. हा लॉग तिकडे एक्सपोनेन्शियलमध्ये कन्वर्ट झाला. मग आता dx घेऊन टाका, dx काय येईल e⁻tचा e⁻t आणि नंतर त्या tचा डेरिव्हेटिव्ह dt, e⁻t इंटू dt. सबस्टिट्यूशन झालं, लिमिट्स चेंज करा. व्हेन x इक्वल टू 0 ती एक्सची किंमत यात टाका, म्हणजेच log ऑफ 0 इक्वल्स टू t. त्याच्यावरनं टीची किंमत काय येईल log ऑफ 0 म्हणजे 0च. नंतर व्हेन x इक्वल टू
व्हॅन एक्स इक्वल टू पाय बाय टू म्हणजेच लॉग ऑफ पाय बाय टू इक्वल्स टू टी, म्हणजे टी आपण तसाच ठेवणार आहे, लॉग पाय बाय टूची किंमत आपल्याला माहीत नाही म्हणून लॉग ऑफ पाय बाय टू. आता चेंज करा, सगळे व्हॅल्यूज काय येतील, 0 टू पाय बाय टू साइन ऑफ लॉग एक्स म्हणजे टी आणि प्लस कॉस ऑफ टी इंटू ई रेस टू टी इंटू डी टी. येथे आला, सॉरी लिमिट तुमच्या आहे 0 टू लॉग पाय बाय टू. आता हे एक्झाम्पल तुमचं झालेलं आहे इंडिफिनाइट इंटिग्रेशनमध्ये. आता हे ह्या फॉर्ममध्ये बाय युजिंग इंटिग्रेशन फ्रॉम ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी प्लस एफ डॅश ऑफ टी इंटू डी टी, याचं इंटिग्रेशन काय येतं, ई रेस टू टी त्याला मल्टिप्लायमध्ये एफ ऑफ टी आणि त्याचंच डेरिव्हेटिव्ह दोघं ॲडिशनला, तर याचं इंटिग्रेशन येतं ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी येईल असतील हे. हा ई रेस टू टी मध्ये साइन टी त्याचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी, म्हणजे हा झाला एफ ऑफ टी आणि हा झाला एफ डॅश ऑफ टी. काय आलं पाहिजे, ई रेस टू टी इंटू एफ ऑफ टी, म्हणजे या इंटिग्रेशन काय येईल ई रेस टू टी आणि साइन टी फ्रॉम 0 टू लॉग पाय बाय टू असतील. ठीक आहे, याचा आपण वापर केलेला आहे. आता याला सिम्प्लिफाय करा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर अगोदर अप्पर लिमिट म्हणजेच ई रेस टू लॉग पाय बाय टू इंटू साइन पाय बाय टू अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 0 आहे म्हणजे ई रेस टू 0 इंटू साइन 0. साइन 0ची किंमत 0 आहे, साइन पाय बाय टूची किंमत 1 आहे, म्हणजे ही टर्म 0 होऊन जाईल आणि हा 1 होऊन जाईल तुमचा, म्हणजे फक्त ई रेस टू लॉग पाय बाय टू. आता ई रेस टू लॉग आला म्हणजे ई रेस टू लॉग म्हणजे एवढी टर्म कॅन्सल, म्हणजे फक्त तुमचा आन्सर असणार आहे पाय बाय टू. यूज करा इथं फॉर्म्युला ई रेस टू लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स येतो, कारण की हा एक्सपोनेन्शियल तिकडे जातो, म्हणजे लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू हा इकडे गेला म्हणजे लॉग ऑफ एक्स होऊन जाईल, लॉग कॅन्सल म्हणजे त्याची किंमत एक्स असते. ई रेस टू लॉग एक्स इक्वल्स टू एक्स, तुमचं फायनल आन्सर असेल पाय अपॉन 2. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय आलं तर फक्त साइन ऑफ लॉग एक्स दिलं असतं, याचं इंटिग्रेशन जर घ्यायला सांगितलं असतं तर आपण याचं कन्वर्शन झालं असतं तुमचं 0 टू लॉग पाय बाय टू आणि साइन ऑफ टी इंटू ई रेस टू टी असं ते आलं असतं, आणि ते पुन्हा आपल्याला सॉल्व करावं लागलं. जे आपण काल घेतलं एक्झाम्पल ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स त्याच्यामध्ये जे, ठीक आहे, ई रेस टू एक्स इंटू कॉस एक्समधलं एक्झाम्पल. आपण लास्ट एक्झाम्पल घेऊ आणि आपण आज थांबू. इंटिग्रेशन फ्रॉम पाय बाय टू टू पाय ई रेस टू एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स इंटू डी एक्स. आता ई रेस टू एक्स आलेला आहे मध्ये ते फंक्शन आहे, ठीक आहे. तर आता 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स, तर हे आपल्याला अगोदर सिम्प्लिफाय करावं लागेल, हे समजतं. ठीक आहे, ई रेस टू एक्स इंटू हे दोन न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे, तर हे काही ना काही कॅन्सल होतीलच, कारण की ई रेस टू एक्स आणि एक सिम्पल फंक्शन पाहिजे होतं मल्टिप्लायला. आता हे जर तुमचा 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स दिलेला आहे, याचा डेरिव्हेटिव्हसुद्धा काढायला येऊ शकतो, त्याचंच इंडिफिनाइट इंटिग्रेशनसुद्धा काढायला येऊ शकतो, आणि हे थर्ड तुमचं बाय पार्शियल फ्रॅक्शनने पण तुमचं येऊ शकणार. ते आपण अगोदर याला सिम्प्लिफाय करू, 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. तर मग आपण याला असं लिहिणार पाय बाय टू टू पाय ई रेस टू एक्स, आणि मी त्याला सिम्प्लिफाय करतो तर 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स आणि मायनस साइन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स. न्यूमरेटर सेपरेट केला फक्त मी. आता 1 मायनस 1 अपॉन कॉस एक्स, सॉरी 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स काय येईल, 0 टू पाय बाय टू टू पाय ई रेस टू एक्स काय यायला पाहिजे, तर 1 मायनस कॉस 2 थीटा म्हणजेच 1 अपॉन 2 काय येतो तो साइन स्क्वेअर, हा एक्स येतं हा अर्धा येईल त्याच्या म्हणजे एक्स अपॉन 2, आणि मायनस आता हा एक्स अपॉन 2मध्ये आला अँगल, म्हणजे पुढचे अँगलसुद्धा एक्स अपॉन 2मध्ये यायला पाहिजे, म्हणजे हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतं, साइन 2 थिटा 2 साइन एक्स अपॉन 2 आणि कॉस एक्स अपॉन 2 अपॉन
1 मायनस कॉस एक्स पुन्हा तेच 2 साईन स्क्वेअर एक्स अपॉन 2. आता हा साईन एक्स अपॉन 2 आणि याच्यातला एक साईन एक्स अपॉन 2 कॅन्सल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. 1/2 साईन स्क्वेअर एक्स अपॉन 2 काय येईल, π/2 2π e⁻x काय येईल. तर याला सिम्प्लिफाय करा. हा 1/2 आणि 1/sin म्हणजे काय, तर कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि मायनस हा कॉस आणि इकडे राहिला एक साईन म्हणजे कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट एक्स अपॉन 2. याच्यातनं मायनस साईन कॉमन काढा. हा e⁻x आहे आणि मध्ये दोन फंक्शन आहे म्हणजे कॉट एक्स अपॉन 2चा डेरिव्हेटिव्ह वगैरे तो येणारच आहे. मायनस साईन जर कॉमन काढला तर काय होईल, तो मायनस π/2 2π. हा e⁻x तसा हा प्लस होऊन जाईल कॉट एक्स अपॉन 2 आणि मायनस 1/2 कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 इंटू dx. आता याला बघा, हा तुमचा f(t) तर हा f'(t) येतो का तेवढं बघा फक्त, बस प्लसमध्ये. मग कॉट एक्स अपॉन 2ला आपण f(t) म्हटलं, f(x) म्हणजे कॉट एक्स अपॉन 2. तर f'(x) काय येतो ते बघा, काय कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 आणि ह्या एक्स अपॉन 2चा डेरिव्हेटिव्ह 1/2 म्हणजेच f'(x) आला मायनस 1/2 कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 आला. बरोबर, हा कॉट एक्स अपॉन 2 आणि आप मायनस म्हणजे आपण याला प्लस इंटू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2 त्याचा डेरिव्हेटिव्ह आला. म्हणजे हा कोणत्या फॉर्ममध्ये झाला, हा e⁻x नंतर हा f(x) आणि प्लस तो f'(x) हे आलं. काय असतं इंटिग्रेशन याचं, तर ते असतं e⁻x इंटू f(x) हे असतं. मग इथं f(x) काय आहे, तर कॉट एक्स अपॉन 2 म्हणजे तुमचं इंटिग्रेशन काय येईल, e⁻x आणि कॉट एक्स अपॉन 2 फ्रॉम π/2 टू π/2 टू π असतील. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट करा म्हणजे e⁻π आणि कॉट π/2 मायनस e⁻π/2 आणि कॉट π/2 आणि 2 म्हणजे हा π/4 होऊन जाईल. आता कॉट π/2ची किंमत किती, म्हणजेच कॉट π/2 म्हणजे 1/tan π/2. tan π/2 म्हणजे किती, तर इन्फिनिटी 1/∞ किती, इन्फिनिटी खूप मोठा आहे त्याच्या पुढे 1 काय 0 आहे म्हणजे याची किंमत आली 0. 0 इंटू e⁻π 0 झाला मायनस e⁻π/2 आणि कॉट π/4ची किंमत जी tan π/4ची तीच कॉट π/4ची म्हणजे 1 म्हणजे तुमचा ॲन्सर काय येईल. आणि आपण मायनस साईन सोडला, हा इकडचा मायनस साईन आणि हा त्याला मायनस साईन असेल. आणि मायनस आणि हा मायनस प्लस झाला e⁻π/2. तुमचं फायनल आन्सर काय आलं, तर e⁻π/2 आलं. ठीक आहे.